अजित पवारांनी सोलापूरचं मिलेट सेंटर हे बारामतीला पळवलं असा आरोप होतोय। 200 कोटींचं सेंटर हे अजित पवारांनी बारामतीला पळवल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांनी आरोप केलेला आहे। अजित पवार बारामतीसाठी आक्रमकतेने प्रयत्न करत असल्याची सुद्धा चर्चा होतीये। तर मिलेट सेंटर बारामतीमध्ये जाऊ देणार नाही असा इशारा शरद पवार गटाचे नेते प्रशांत बाबर यांनी दिलेला आहे। फडणवीसांनी सोलापूरला सेंटर दिलं, कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी बारामतीला वळवलं असं बाबर यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे नवीन झालेले उपमुख्यमंत्री यांनी धांदात खोटं बोलण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा। याचा आम्हाला खरंच एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आश्चर्य वाटतंय, कारण 9 मार्च 2023ला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला श्री अन्न उत्कृष्टता केंद्र 200 कोटी रुपयाचं केंद्र आपल्याला मंजूर केलं होतं, म्हणजे सोलापूरकरांसाठी दिलं होतं। ते केंद्र आज माझ्याकडे महाराष्ट्र शासनाचं 24 नोव्हेंबर 2023चं परिपत्रक आहे। त्यामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की परिच्छेद क्रमांक 7 अधिकृमित करण्यात येत असून श्री अन्न अभियानाअंतर्गत श्री अन्न उत्कृष्टता केंद्र ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ADT बारामती येथे स्थापन करण्यास मान्यता देत आहे। हे शासनाचं परिपत्रक आहे आणि यामध्ये सरळ वरती उल्लेख आहे की सोलापूर येथे होणारं श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे विचाराधीन होतं, आता ते नाही। हे सरळ सरळ यामध्ये उल्लेख आहे। एकतर हे परिपत्रक खोटं बोलतं आहे का अजितदादा खोटं बोलत आहेत हे त्यांनी ठरवावं, त्यांनी स्पष्ट सांगावं। मी आपल्या माध्यमातून ही विनंती करतो, कारण देवेंद्र फडणवीस हे सध्या तेही सरकारमध्ये तेही उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे सोलापूरमध्ये 6 आमदार 2 खासदार त्यांचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचे पालकमंत्री असतानासुद्धा जर त्यांनी त्यांच्या नेत्यांनी दिलेला प्रकल्प जर नवीन आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा हे बारामतीला घेऊन जात असतील तर ते सोलापूरकरांसाठी किती दयनीय आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, काय हे नेमकं प्रकरण आहे आणि आता अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हा आमने सामने आलेला सुद्धा बघायला मिळतोय। अजित दादा हे बारामतीला झुकतं माप देतात असा आरोप होतोय। अनिकेत, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हॅलो, बोला अनिकेत। यावेळी आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरात होणारे जे मिलेट सेंटर आहे त्याच्यावरून आता राजकारण जे आहे ते तापलं गेलेलं आहे। अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने येतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। सोलापुरात होणारं जे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र आहे ते केंद्र बारामतीला पळवल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी काल केलेला आहे आणि यानंतरनं अजित पवार गटाकडून ही असं सांगण्यात येत आहे की हा प्रकल्प जो आहे तो सोलापूरसाठीच राहणार आहे आणि बारामतीसाठी जो आहे तो वेगळा प्रकल्प करण्याचं योजल्याचं सांगण्यात येत आहे। यामिनी, अगदी अनिकेत, या आधी सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप झालेले होते अजित पवारांवरती। या आधी सुद्धा अनेक प्रकल्प हे पळवल्याचे आरोप करण्यात आलेले होते। हो, नक्कीच। आपण जर बघितलं गेलं तर या प्रकल्पाच्या अगोदरही अनेक प्रकल्प बारामतीला पळवल्याचा आरोप अजित पवारांवरती होता। खर तर काही शेतकरी उत्पादक महिला ज्या आहेत त्या देखील असंच म्हणत आहेत की हा प्रकल्प पळवण्याऐवजी त्यांनी या ठिकाणाची NTPC न्यावी, या ठिकाणाचं जे कत्तलखाना आहे हे सुद्धा तिकडे न्यावे, नाहीतर ह्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना जो आहे तो फायदा होणार आहे असं शेतकरी उत्पादकांचं मत आहे। यामिनी, अगदी सोलापूरचं पाणी पळवल्याचा सुद्धा आरोप झालेला होता या आधी अनिकेत। नक्कीच। आपण जर बघितलं गेलं तर अजित पवारांवरती जे आहे ते सोलापूरला सध्या आता एक मंत्रीपद देखील नाही आहे आणि त्यातच उजनीचं जे पाणी आहे ते पाणी पळवल्याचा देखील आरोप अजित पवारांवरती ठेवण्यात आलेला होता। यामिनी, अगदी धन्यवाद अनिकेत या सगळ्या माहितीसाठी। तर आपण बघतोय पवारांचं धोरण हे पुणे बारामतीला धार्जिणं आहे का? शरद पवारांनी बारामतीचा सर्वांगीण विकास घडवला, देशभरामध्ये विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून बारामतीची कायमच चर्चा होताना आपण पाहिलेली आहे। बारामतीच्या विकासामध्ये अजित पवार यांचंही श्रेय आहे। अजित पवार जास्त आक्रमकतेने बारामतीसाठी प्रयत्न करतात अशी चर्चा रंगते। बारामतीनंतर पवारांचा भर हा पुणे जिल्ह्यावरती अधिक असल्याचं दिसतं।
राज्याच्या इतर विभागांसाठी दादांनी विकासाची अशी मॉडेल उभी केली नाहीत असाही आरोप होतो. मोठे प्रकल्प सरकारी योजना या बारामतीमध्येच सर्वप्रथम आणल्या जातात असाही आरोप केला जातो. तर बारामती विकासासाठी सत्तेतील प्रभावाचा वापर करतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत बाबर यांनी हे आरोप केलेले आहेत. सोलापूरचं मिलेट सेंटर हे बारामतीला पळवल्याचा आरोप करण्यात आलाय. पवारांवरती पुणे बारामती धार्जुण्या राजकारणाचे हे आरोप काही पहिल्यांदाच झालेले नाहीत. या आधी सुद्धा अशा पद्धतीचे आरोप झाले. नीरा नदीच्या उजव्या कालव्याचं रोटेशन बदलून ते पाणी बारामतीला वळवल्याचा आरोप करण्यात आला होता. वीर धरणाचं पाणी बारामतीला वळवल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी हे सुद्धा बारामतीला वळवलं गेलं असा आरोप होता. भाजप आमदार राम सातपुते यांनी तर इंदापूरसाठी पाणी वळवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा राष्ट्रवादीला पाणी चोर असंही म्हटलेलं होतं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने बिबटे आहेत आणि तिथे पहिला बिबट सफारीचा प्रकल्प होणार होता. अत्यंत स्वाभाविक होतं. मात्र सफारीचा हा प्रकल्प बारामतीच्या गाडीखेल इथल्या 100 हेक्टर जागेमध्ये करण्याच्या प्रस्तावाची चर्चा झालेली होती. तर जुन्नरच्या शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह सगळ्या पक्षांनी याला तीव्र विरोध केलेला दिसलेला होता आणि विरोधाच्या नंतर हा प्रकल्प बारगळला आणि स्थानांतराची चर्चा सुद्धा बारगळली. मात्र असं काही नसल्याची घोषणा त्यावेळेला अजित पवारांनी केलेली होती.